आणि त्यांच्या समवेत खेरणे गावचे आत्मारामजी गोंधळी आणि प्रदीपजी गोंधळी या तिन्ही सत्कार मूर्तींना विनंती करतोय की आपण यावं आणि आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा। चला फिल्डिंग सजवायची आपण टीम वरचे ओले तर नेहा एंटरप्राइजेसचे सर्व 40+ मास्टर सन्माननीय रामशेठ गरज साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। मान्यवरांचा शुभ सन्मान तुम्ही या स्पर्धेच्या वतीने पाहताय। चलिए रोशन बात करेंगे तो यहाँ से फिर से एक बार या दरम्यान श्री संदीपजी मोरेश्वर घरत साहेबांचं आगमन झालं, त्याचबरोबर वैभव घरत आणि नवनाथ साहेबांचं देखील निवृत्ती साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत। पुढील सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय A1 जोडींच्या खांद्याला खांदा लावून आज आपण त्यांनाही या व्यासपीठावर पाहतोय। आदरणीय राजेशजी पाटील अंजूर यावं। खरंच श्रीकृष्णाला जशी सुदामाची साथ लाभली तशी A1 जोडीला आपण पाहतोय राजेशजी पाटील यांची साथ लाभली, यांचे इथे शुभ सन्मान। आणि आता ज्यांचं आगमन झालंय ते आमच्या ओले गावातील गोल्डमॅन आणि बैलगाडा शर्यतीमध्ये KGF बैलाचे मालक, पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, 27 गाव प्रकल्प बाधित समितीचे अध्यक्ष आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी यांचं इथे आगमन झालेलं आहे। राजेशजी पाटील साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे। आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर सरपंच रुपेशजी गायकवाड, मनकुजी नाईक, गजानन भाऊ आणि रुपेशजी धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर पाहतोय। अंजूर गावातील राजेशजी पाटील A1 जोडी बघितलं आपण, त्यांच्या समवेत त्यांच्या सोबत असणारी ही व्यक्ती आणि आज मित्रासारखे खरं तर सोबत आले, त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत। थँक्यू। आता जाऊया मॅचच्या दिशेनं। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू सो मच रिवॉल्जी मात्रे सर। पहिल्या फेरीतील अखेरच्या लढतीकडे आता इथे प्रस्थान केले जातं। युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात शिवशंभो वरचे ओले या दोन संघांदरम्यान हा आपल्याला सामना पाहायला मिळतो। टॉस जिंकला टीम वरचे ओलेनं आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय हा फील्डिंगचा। कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईन होतील बाबूशाह। निश्चित रूप से रोशन बहुत बहुत शुक्रिया आपका, बहुत बढ़िया मुकाबला यहाँ पर बनेगा। पिछला देखिए 2 मुकाबला हमने देखे, क्राउड जो चाहते हैं भाई कि इतना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो, एक टक्कर भरा मुकाबला के इंतजार है। देखते हैं यहाँ पर फर्स्ट राउंड के अंतिम मुकाबला। ओ पहली गेंद के बाद देखिए यहाँ से, और इसे कहते हैं भाई पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है ओ लाले या तो सवे दिल जले। ताड पाहतो अगदी मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेला एन्जॉय करतोय। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत, सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। अगदी A1 दर्जाची स्पर्धा आणि A1 जोडी हा सामना पाहते। नहीं निश्चित रूप से A1 जोड़ी देखिए रोशन सर, मैं हर साल उनके टूर्नामेंट में जुड़ता हूँ, क्या माहौल बनता है वहाँ पर से, क्या टूर्नामेंट की सजावट रहती है भाई। मैं अक्सर कह के वहाँ पर आता हूँ कि इस तरह के देखिए टूर्नामेंट IPL जैसे लीग को गिरा तो नहीं सकता है, लेकिन हिलाने की ताकत रखता है। वो A1 जोड़ी देखिए इस वक्त हमारे बीच में। चलेंगे मैच की तरफ, जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम, फिर से इंतजार रहता है।
जैसा ठंड कम होता है तो गर्म का माहौल एवन जोड़ी का शो पैदा कर देता है भाई। फरवरी का महीना से देखिए यहाँ से गुप्ते को चर्चा होगा बहुत सारा रोशन सर, जैसे समय वक्त मिलेगा। काफी अतिथि यहाँ पर मौजूद हैं, लेकिन ये मैच देखिए दोनों टीम के लिए बहुत अहम रहेगा। गोलंदाज अगदी संगम घरातला पाहतो मिडन षटक हाताळण्याच्या वाटेवरती या गोलंदाजाची काहीशी वाटचाल आहे आणि हा अखेरचा चेंडू ओहो सुपर से भी ऊपर हा टॉपर चेंडू सफर केला जातो। क्या बात है, क्या बात है। यहाँ से देखिए मुकाबला को देखिए रोका गया यहाँ पर से, या नहीं शायद है अंपायर का डिसीजन। देखिए 4 रन आता हुआ। डीजी थोड़ा सा रुकना चाहेंगे यहाँ पर राकेश भाई गायकवाड़ देखिए देख सकते हैं निश्चित रूप से रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट अध्यक्ष। और इस वक्त देखिए A1 जोड़ी तर भिंगार ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रकाश पाटील साहेब यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात या ठिकाणी ओले क्रिकेट संघाला, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ। रोशन बात करेंगे देखिए जहाँ से हम बात कर रहे थे पहली गेंद के ऊपर देखिए विकेट गिरने के साथ साथ है यहाँ पर A1 जोड़ी देखिए निश्चित रूप से यहाँ से विदाई ले रहे हैं, रजा ले रहे हैं निश्चित रूप से। आला रे आला A1 जोड़ी भिवंडी वाला, जहाँ पर देखिए बाइक का शोरूम IPL जैसे लिख को गिरा तो नहीं सकता है, लेकिन वो शो हिलाने की ताकत रखता है। और ये रिश्ता मोहब्बत देखिए रोशन सर जहाँ से रायगढ़ की नगरी में चलता हुआ नक्कीच प्रेमाचे ऋणानुबंध पाहतो आणि मैत्रीचं नातं अगदी मैफिलीत करताना पाहायला मिळालं। आज संपूर्ण रात्रीमध्ये आज क्रिकेटमय वातावरण इथे पाहायला मिळतं। अगदी पहिलं षटक पाहिलं आणि पहिल्या षटकादरम्यान धावा धावपटलामध्ये एका गडाच्या मोबदल्यामध्ये युवा स्पोर्ट्स नांदगाव जाऊन पोहोचतोय अगदी 4 वरती। चलिए मेहनत करना होगा। रोशन सर कहते हैं ना मौके जरूर किस्मत से मिलते हैं, मगर कामयाबी हमेशा मेहनत से मिलते हैं। और यहाँ पर देखिए कामयाबी दिखाते हुए गेंदबाज अब बल्लेबाज को देखिए एक साझेदारी की जरूरत है। जैसे कहते हैं ना सांसों की जरूरत है जिंदगी के लिए, बस एक छोटा सा साझेदारी जरूरत है एक अच्छा टोटल तक पहुंचने के लिए। अक्सर कहा जाता है फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, लेकिन क्रिकेट में हमेशा एक अच्छा टोटल तक पहुंचने कहीं हिट कहीं सिक्स से देखे। गाँव देवी अंजूर देखे जिन्हें हार नहीं मंजूर। कुणाल स्वागत है, अच्छा जीत दर्ज किए निश्चित रूप से। बड़ा दिलचस्प होगा जब सेकेंड राउंड का इसके बाद मुकाबला। ड्राइव के यहाँ पर हल्के हाथों से यहाँ पर शॉट मिड ऑफ तैनात है। संगम घरत की बात करेंगे, ओकेले वकालत लड़ते हैं निश्चित रूप से। और उसके साथ साथ देखिए टीम के लिए हमेशा लीडिंग रोल ले पाते हैं। यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 5 रन यहाँ पर से। बहुत बढ़िया खूबसूरत माहौल बना है देखिए यहाँ से। रोशन जितनी भी तारीफ किया जाए इस टूर्नामेंट में लाजवाब मेहनत लिया गया हर किसी की तरफ से। आणि प्रेक्षकांची सुद्धा आपल्याला तुफान गर्दी पाहायला मिळते। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ओहो अगदी यॉर्क लाईनचा आपण हा चेंडू पाहिला पूर्णपणे रोखून धरले जातं। गोलंदाज संगम घरातला पाहिलं पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान अगदी 4 धावा देत एका फलंदाजाचा खात्मा केला आणि त्यानंतर पाहायला मिळतो रोहित गरत पहिल्या 2 चेंडूमध्ये काहीसा हावी ठरलाय। चलिए यहाँ पर थोड़ा सा संघर्ष करना होगा रोशन सर। कहते ना मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे, कभी भी आसान नहीं होता है। ओ ये चलिए भाई पीठ दिखाओगे तो मौत पाओगे, सामना करोगे तो जीत पाओगे। यहाँ से यहाँ पर देखिए बात करेंगे जहाँ पर काफी सफल होकर ऑफ स्टंप के बाहर खड़े थे और लेग स्टंप को बिखारते हुए यहाँ से। और यहाँ से हम कहेंगे निश्चित रूप से उर्चे उल्ले टीम बल्ले बल्ले और बैटर थोड़ी सी थल्ले थल्ले। थँक्यू। आपण व्यासपीठावर आज वरचवले संघ मैदानावर खेळतोय आणि त्या संघाला पॅक करणारे ईश्वरी 11 शिवशंभो वरचवले आणि ते पॅकर आहेत ग्रुप ग्रामपंचायत बिनविरोध ज्यांची निवड झाली ते ग्रामपंचायत सदस्य रोशन घरात साहेब या ठिकाणी या व्यासपीठावरनं आनंद घेत आहेत। बघा त्यांनी पॅक केलाय संघ ईश्वरी 11 शिवशंभो वरचवले संघ। नक्कीच पुरस्कर्त्यांचं कौतुक हे व्हायला हवं, कारण एखादं पॅकर होणं एक मोठं आर्थिक भांडवल हे उभं करावं लागतं, कारण लक बाय चान्स असते ती। नहीं निश्चित रूप से रोशन सर मैं इसलिए तो कहता हूँ आज महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे हंसते एक पैकर के रूप में आते हैं। यही तो हमारे लिए ICC है भाई, यही तो हमारे लिए BCCI है, जहाँ पर 10, 15, 17, 18, 22 हजार एंट्री करना इतना आसान नहीं रहता है। कई टीम देखिए बात करेंगे बड़ी एंट्री के कारण अभी भी पर्दे के पीछे हैं, लेकिन हमेशा देखिए पैकर्स पर्दे के आगे लाने की कोशिश करते हैं। ओ ये चलिए और एक विकेट यहाँ पर गिरता हुआ तूफान मचा रहे हैं रोहित गजर। बता रहे हैं भाई उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी चला दूंगा, घर भी चला दूंगा, घर भी चला दूंगा।
काहीसा धक्कादायक प्रयत्न होता फलंदाजाचा. रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाए. या दर्जाचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. बोल्डिंग डंडबार दांडी गुल. चलिए रोशन सर, मुझे समझ में नहीं यहाँ पर बल्लेबाज यहाँ पर क्या करना चाहते हैं. यहाँ पर युवा स्पोर्ट देखिए नांदगांव टीम, कोई बात नहीं, तजुर्बा की जरूरत होती है, लेकिन सर जहाँ पर बहुत सारा अभ्यास मैचेस आप खेल चुके हो और जहाँ पर देखिए तीनों बल्लेबाज यहाँ पर वोल्ड देखिए टांडी गुल्स है और कितना अच्छा देखिए स्कोर नहीं. पर नहीं, आपका तारीफ करना चाहूँगा. हम हमेशा कहते हैं एक अच्छा डीजे और अच्छा स्कोरर हो फिर कमेंट्री की ताकत और 2 गुना बढ़ जाती है. केतन, आपका भी तारीफ करना चाहूँगा यहाँ पर. थँक्यू बाबूसाहेब. हा इथे पुन्हा एकदा रणजित शेठ म्हात्रे आणि जयवंत म्हात्रे यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. आपण इथे उपस्थित राहिलात आणि वरचवले संघ खेळत असताना बघा किती समर्थन मिळतोय. रोशन गरज यांच्यासोबत राजेश गरत, अरुण गरत या मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरनं. राजेश गरत, अरुण गरत आपलंही स्वागत. संदीपजी मोरेश्वर गरत, उपाध्यक्ष पनवेल भारतीय जनता पार्टी, निवृत्ती गरत आणि नवनीतजी गरत या सर्वांचं मात्र करूया सहर्ष स्वागत. क्या बात है रिबल मात्रे सर, देखिए क्या कमाल के यहाँ पर एंकरिंग की भूमिका निभाते हुए अच्छे कमेंटेटर भी हैं. और रोशन सर, वो दिन को भूलना नहीं चाहिए जब हमने कमेंट्री की दुनिया में आगाज की थी. न जाने बहुत सारे देखिए युवा कमेंटेटर को मौका दिए. रिबल सर सैल्यूट है आपके. अगर आज मेरी भी आवाज़ यहाँ गुजर रही है क्योंकि मैंने ओला कहा क्या मुझे पता नहीं था. रोशन भास्कर देखिए, रोहन भास्कर जब बिस्तापुर लिमिटेड कंपनी में थे वो बताए थे कि हमारे ओले में बहुत बढ़िया प्रतियोगिता होता है बाबू साहब. लेकिन हम त्रिमूर्ति रोशन सर आए थे, आप मैं प्रवीण टेम्बे सर निश्चित रूप से, और बहुत बड़ा यादगार लम्हा निश्चित रूप से. और ये चलिए बहुत बढ़िया आप ड्राइव देखिए, यहाँ से टिप कवर तैनात है. जब तक गेंद वापस आता तब तक एक रन आता हुआ. अब मुझे लगता है युवा प्रतियोगिता देखिए नांदगांव टीम को समझ में आया. यहाँ पर रोशन सर देखिए बात करेंगे. अंपायर, तीसरे अंपायर की मदद मांगी है. युवा स्पोर्ट देखिए नांदगांव टीम ने गलती क्या की क्योंकि उनकी विकेट गिरने की जल्दबाजी के कारण एक क्या रहा रोशन सर पता है आपको, कहते ना बल से ज्यादा बुद्धि का इस्तेमाल करो. बल आपको लड़ना सिखाता है और बुद्धि आपको जीतना सिखाता है. ये शुरुआत से बड़े हिट के लिए गए जो अभी समझदारी क्लासिक यहाँ पर है. कवर ड्राइव किए, नट आउट है बल्लेबाज, पर सेफ है और शायद यही समझदारी अगर शुरुआत से दिखा लेते शायद अब तक आक्रमक सोच बना लेते थे. नक्कीच दोन्ही संघाच्या माध्यमातून काहीच शक्ती प्रदर्शन पाहायला मिळतं आणि चांगला विषय छेडला आपण. शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ मानली जाते. नहीं, शक्ति की अगर जरूरत होती तो फिर WWE के बड़े बड़े पहलवान होते भाई, जॉन सीना, अंडरटेकर से. और बात करेंगे अब टीम का स्कोर. देखिए कोई बात नहीं, गलतियों को भूल जाइए, सबक को याद रखिए. कहते ना ठोकरे कौन कहता है आपको गिरना सिखाता है, रोशन ठोकरे हमेशा आपको चलना सिखाता है. क्योंकि यहाँ से दुनिया में बहुत सारी चीजें रहती है रोशन सर जो ठोकर खाकर टूट जाती है, लेकिन इस कामयाबी के मात्र एक ऐसी चीज है ना जो ठोकरे खाने के बाद मिलती है. देखते हैं यहाँ से युवा स्पोर्ट्स है नांदगांव टीम को, क्या ये ठोकरे लगने के बाद 3 विकेट गिरने के साथ है जो नीतीश रेड्डी ने इनिंग्स खेला था. सैल्यूट है भाई उस इनिंग को और टेस्ट में देखिए अभी भी जीवित रखे हैं. नक्कीच तो रावडी खेळ इथे साध्य करावा लागेल. पहिल्या 2 षटकांदरम्यान अगदी धावा पाहायला मिळतात 7, परंतु या 18 चेंडूमध्ये विस्फोटक अंदाजामध्ये धावा बनवाव्या लागतील. टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव पुन्हा एकदा पाहुण्यांची रेलचेल मंचकाकडे इथे प्रस्थान करताना पाहायला मिळते. काय जबरदस्त माहोल हा माहोल आहे ओले गावामध्ये. हा ओले गावाची जणू काय जत्रा आहे. ओले गावामध्ये दिवाळी पाहायला मिळते. फटाक्यांची आतिषबाजी. या दरम्यान भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष तथा उपसरपंच अंजूर आदरणीय सन्माननीय केतन शेट्टारे साहेबांचे इथे शुभागमन आणि त्यांच्या समवेत तेजस तळे त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांचं सहर्ष 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 स्वागत. प्रवीण सर बात करेंगे, कौन भूल सकता है भाई राष्ट्रवादी ट्रॉफी, बालिया मामा और केतन दादा तेरी साहब देखिए बात करेंगे. पृथ्वी 11 नाम देखिए जब जब आती है टेनिस क्रिकेट में एक पेकर की दुनिया में बड़ी नाम जिक्र चर्चा होगा निश्चित रूप से. आज मेहमानों की देखिए रोशन सर है, बात करेंगे तूफान आ रही है भाई, गर्दी देखिए ये बता रही है इस टूर्नामेंट की कामयाबी. यहाँ से स्क्रीनवरती आपण पाहताय प्रशांत घरत युवा उद्योजक या ठिकाणी आपण पाहताय मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांचा खूप मोठा योगदान आम्हाला या ठिकाणी पाहतो. कारण सोना म्हटल्यानंतर आता आपण 80,000 तोला पाहतो, परंतु या स्पर्धेत मालिकावीरसाठी 9-1 24 कॅरेट गोल्ड. तर प्रशांत घरत आणि रणजित भाई म्हात्रे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आम्हाला दमदार योगदान लाभलंय. प्रकाश भाई वाजेकर यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या वतीने देखील सिरीज साठी आम्हाला दमदार योगदान लाभलंय.
बघा बिंजोड क्षेत्रातील बेताज बादशाह पनवेल तालुका काँग्रेसचे दमदार नेतृत्व सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय आणि क्लीन बोल्ड त्यांच्या समेत आत्ताच काही क्षणापूर्वी भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तथा अंजूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि बालेमामा चषकाचे यशस्वी आयोजक जिथे 36 बाईक आणि स्विफ्ट 4 व्हीलर आपण पाहिलीत ते केतन शेठ तरे साहेबांचं या व्यासपीठावरती शुभागमन स्क्रीनवरती पाहताय। या ठिकाणी रणजित म्हात्रे साहेब युवा उद्योजक ज्यांच्या वतीनं आम्हाला मालिकावीरसाठी भरपूर योगदान लाभलंय। त्याच्यानंतर सुनीलजी घरत साहेब अंजूर उद्योजक यांचं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर रतेश गायकवाड फायर यांनाही आपण पाहताय। तर मंगेश गायकर वरचवले यांना ही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। या मंगेश गायकर। विशाल शेठ घरत साहेब यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो, त्यांचं देखील दमदार योगदान। मयूर शेठ भोईर मीर मयूर स्पोर्ट्स कुंडेबालचे सर्वा सुप्रसिद्ध उद्योजक यांचंही काही क्षणात या ठिकाणी आगमन होईल। त्यांना विनंती आहे साहेब या व्यासपीठावरती आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहुणे येती क्रिकेटच्या दरबारात तोच दिवाळी दसरा आणि त्या दर्जाचा काहीसा माहोल इथे आपल्याला पाहायला मिळतो। आज क्रिकेट रसिकांना पूर्णपणे शांतीत क्रांती घडवावी लागेल। नहीं, निश्चित रूप से रोशन सर बात करेंगे मुकाबला में खूब मजा है निश्चित रूप से। और देखिए आज अतिथि का जहाँ पर हम भीड़ देख सकते हैं शाम के बाद है। बाबू स्क्रीनवरती आपण पाहू शकाल केतन शेठ तरे माजी उपसरपंच अंजूर ग्रामपंचायत बालेमामा चषकाचे यशस्वी आयोजक त्यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। निश्चित रूप से रॉकस्टार बात करेंगे जहाँ पर एक बड़े पैकर के दुनिया के नाम में जब नाम आता है केतन तरे साहब। कल जहाँ पर बात करेंगे ना कौन गांव में ग्रामीण का धमाका हो रहा है जहाँ पर 80,000 1 लाख जिसके एंट्री फीस रहती है। और वहाँ पर देखिए बालिया मामा प्रतिष्ठान केतन तरे साहब देखिए टीम करेंगे ओनर से ये नाम है। देखिए बात करेंगे टेनिस का चलेंगे मैच की तरफ। अब रोशन यहाँ पर मुकाबला देखिए यहाँ पर मुश्किल बन चुका है खास करके बाबूशा TDPL मध्ये देखील त्यांचे आपण दमदार आयकॉन खेळाडू त्या स्पर्धेमध्ये पाहिले। बालेमामा प्रतिष्ठान संघ देखील त्यांचा आपण पाहतो। क्या बात है। इस साल देखिए बात करेंगे ग्रामीण धमाका में जगत सरकार सरस परवानिक देखिए बात करेंगे इस आइकन को चुने। गुप्तगू चर्चा होगा प्रवीण निश्चित रूप से, लेकिन चलेंगे इस मुकाबला की तरफ थोड़ा सा। ओ ये चलिए भाई बात करेंगे ड्राइव की ऑन ड्राइव देखिए एकदम से खुला है सर्कल के अंदर से मेडिकेट हल्की सी खराब फील्डिंग है 2 रन आता हुआ सिंगल डबल से स्कोर तो आगे बढ़ेगा। रोशन एक जो अच्छा टोटल है वहां तक नहीं पहुंच सकते, वहां तक पहुंचने के लिए एक बल्लेबाज के ऊपर मोहना बढ़ना होगा। स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए जाकर पहुंचा है 12 रन और 4 विकेट गवा चुके हैं। आज जर पाहिलं तर पूर्णपणे खेळपटीने काहीच रंग बदललेत, कारण रंग बदलणारी ही खेळपटी पाहतो। अवकाळी पावसाचा तडाखा आणि त्यानंतर फलंदाजांसाठी काहीशी कर्दनकाळ ठरणारी आपण खेळपटी पाहतो। इथे दावा बनत नाहीत, पाण्याची मागणी केली जाते। ड्रिंक बाय पण तात्काळ मैदानामध्ये पाणी घेऊन जा। 3 षटकं समाप्त झाली जिथे धावा बनताना पाहायला मिळत आहेत। अगदी 4 गड्यांचा खात्मा, एकूण धावा फक्त 4 राहिल्यात। यस सुनील शेठ घरत साहेब उद्योजक अंजूर ज्यांची कार्यरतनं केतन शेठ सोबत यांचं दमदार योगदान आपण नेहमीच पाहतो। आणि स्क्रीनवरती तुम्ही पाहताय या ठिकाणी केतन शेठ तरे साहेबांना रोशन घरत साहेब ग्रामपंचायत सदस्य ओवले यांना देखील आपण या ठिकाणी पाहताय, त्यांचंही सहर्ष स्वागत। भरपूर मान्यवरांचं योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय। स्क्रीनवरती तुम्हाला सातत्याने दाखवलं जात आहे ड्रिंक्स तोपर्यंत मैदानावरती आणि आपल्या प्रत्येक मान्यवरांचा इथे रोशन शेठ घरत यांना देखील पाहताय। पाहुण्यांची जबरदस्त मांदी आली। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संघ सर्वांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। टेनिस क्रिकेटला आयाम देणारी स्पर्धा, टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी ही स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणणारी ही रॉयल स्पर्धा क्रिकेट रसिक वर्ग इथे एन्जॉय करतायत। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल मीर मयूर शैक्षणिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय मयूर शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन झाले। साहेबांना विनंती असेल की यावं आपण व्यासपीठावरती राकेश शेठ गायकवाड साहेब रुपेश शेठ गायकवाड साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं जात आहे। तर विनंती असेल तर आर्यन म्हात्रे साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। आर्यन आमचे स्कोरर यावं। तर या ठिकाणी आपण पाहू शकाल रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील ज्यांचा आपण संघ पाहिलात असे कुंडेबाल गावचे उद्योजक मीर मयूर शैक्षणिक कला क्रीडा मंडळाचे दमदार नेतृत्व मित्रांनो सुखदुःखामध्ये नेहमीच प्रत्येकाची साथ देणारे असे मयूर शेठ यांचं या ठिकाणी शुभागमन। खऱ्या अर्थानं कोविड कालामध्ये खऱ्या अर्थानं आदिवासी लोकांची दिवाळी दसरा करणारे ज्यांच्या घराघरात अगदी गरजेच्या वस्तू ज्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या आणि कोविड कालामध्ये ज्यांनी भरपूर मेहनत घेतली असे दमदार नेतृत्व मयूर शेठ भोईर आपलं सहर्ष स्वागत।
4 गडी बाद, धाव पुस्तकामध्ये 13. धावा का बनत नाहीयेत याच्यावरती विचार मंथन व्हायला हवं टीम युवा स्पोर्ट्स नांदगावचं, कारण धावा रखडल्या जात आहेत. धावसंख्येला टाळेबंद केलं, परंतु विस्फोटक अंदाजामध्ये धावा ह्या यायला हव्या. गोलंदाजी चांगली होते. रोहित गरज पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेटनं चेंडू सफर केलाय. अगदी चेंडूचा प्रवास अगदी खाळून राहिला आणि पाहता अगदी एक धाव इथे चपलाईने प्राप्त केली जाते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्या दृष्टिकोनातून काहीशे डाव झाकले जात आहेत. रोशन बात करेंगे यहाँ पर थोड़ी सी क्राउड देखिए, यहाँ पर खास करके नांदगांव टीम के देखिए दर्शक नाखुश रहेंगे, रन नहीं आ रहा है भाई. उनके मन के अंदर तो यही चल रहा होगा भाई कि फूलों का दुकान खोल और खुशबू की व्यापार कर, सिंगल डबल के चक्कर छोड़, चौके छक्के लगा कर दरिया पार कर रहा. देखिए यहाँ पर दरिया मुश्किलों क्या देखिए यहाँ पर एक समय लगा कि कब उतर जा, लेकिन आखिर समय में क्या चाहता हूं यहाँ पर कहते ना जिंदगी में मेहनत इतना करो, किस्मत भी कहेगा बेटा ले ले ये तो तेरी अमानत है. सुरेश विद्यमान खासदार या ठिकाणी बालेमामा म्हात्रे, आता तर सुरेश म्हात्रे साहेब यांचं संगीत आपण ऐकलं. परंतु या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहतो नंदराज शेठ मुंगाजी साहेब, दमदार बैलगाडा क्षेत्रातील नेतृत्व तसेच प्रकल्पग्रस्तांच्यासाठी त्यांचं नेहमीच दमदार योगदान राहिलंय. आणि ते व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं त्यांचेच आज पुतण्या आर्य दत्ताशेठ मुंगाजी हे देखील लेदर क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करतायत. आणि पुढे भरपूर चांगल्या राजकोट स्पर्धा असतील, दुबईसारख्या लेदर स्पर्धेमध्ये अगदी 11 वर्षाचा तो खेळाडू तुम्ही पाहताय, त्याला आपण शुभेच्छा देऊया. जबरदस्त संगीताची मैफिल पाहिली आपण. बालेमामा म्हात्रे यांची महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं जॉईंट किलर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर 2 व्यक्तिमत्व असे, निलेशजी लंके आणि त्यानंतर बालेमामा म्हात्रे. तो चलिए बहुत बढ़िया. देखिए रोशन सर चर्चा जिक्र होता रहेगा निश्चित रूप से समाज के साथ साथ. आज देखिए टेनिस क्रिकेट में यही बताया ग्रामीण का धमाका शुरू हो रहा है, जहां पर देखिए बालेमामा प्रतिष्ठान केतन तरी साहब 2 बेंगल टाइगर आइकॉन में रखा है. प्रवीण जगत सरकार, सूरज परमानिक देखिए बात करेंगे. एक बड़ा धमाका रहेगा, लेकिन यहाँ से देखिए कयामत से पहले देखिए और एक कयामत की नंजर यहाँ पर नांदगांव टीम के लिए मुश्किल पड़ रहा है. रोशन सर कहते ना इंसान पाउडर लगाते नहाने के बाद, ये बैटर बाउंड्री कब लगाएंगे भाई? क्या टीम ऑल आउट होने के बाद? यस बाबूशाह, आज गेंदबाजी काफी खतरनाक नजर आ रही है. पहले मैच में लो स्कोर, दूसरे मैच में भी पाली टीम के सामने काफी खतरनाक गेंदबाजी हुई, और इस मैच में भी ये दमदार गेंदबाजी हो रही है. आपण संगीताची मैफिल पाहतो. लढतीकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. सामना पाहतो पहिल्या फेरीतील अंतिम सामना युवा स्पोर्ट्स नांदगाव विरोधात शिवशंभो वर्चवले. चलिए रोशन सर देखिए बात करेंगे. एकाक बल्लेबाज को कहीं ना कहीं यहाँ से अच्छी बैटिंग करनी होगी. यहाँ पर देखिए बात करेंगे लगातार डॉट गेंद निकलता हुआ यहाँ से, और दिक्कत बनेगा. कहते ना सितारों से क्या गवारा करे जब वो चांद ना हमारा हुआ. तो उसी तरह के निचले क्रम के बल्लेबाज से क्या कुछ उम्मीद रखे जब शुरुआत अच्छा ना हुआ. हाँ, निचले क्रम के बल्लेबाज आपको 1-2 छक्का लगा कर दे सकते हैं, लेकिन एक अच्छा इनिंग जो टॉप ऑर्डर के बल्लेबाज को खेलना चाहिए था शायद वो दिखाने अपना. देखिए बात करेंगे एससीबी जायसवाल देखिए टेस्ट में उन्होंने अच्छा शुरुआत की, भलाई मिडिल ऑर्डर खराब रहा, लेकिन उसके बाद नीतीश रेड्डी ने बताया कि हम तैयार हैं. तो उसी तरह से एक बल्लेबाज को यहाँ पर नीतीश रेड्डी बनना होगा भाई. जो है उसे दिल में बता कर देखो, चाहत को अपने सीने पर लगा कर देखो. अगर बनना है गुरु नीतीश रेड्डी तो 2-3 छक्का लगा कर देखो. स्कोर की बात करेंगे तो देखिए यहाँ से नाजुक स्थिति एकदम से 14 रन से रन नहीं बन रहा है. मुझे लगता है राकेश भाई बारिश के कारण जो विकेट पर बारिश गिरी थी उसके बाद ये विकेट कहीं ना कहीं गेंदबाज को मदद कर रही है. होना चाहिए भाई, हर टूर्नामेंट में गेंदबाज की धुलाई होती है, एक तो यादगार होनी चाहिए. बल्लेबाजों को काफी मार मिलती है बाबूशाह, लेकिन आज बोलबाला रहा गेंदबाजों का. नक्कीच गोलंदाजांसाठी नंदनवन ठरणारी ही आपण रॉयल खेळपट्टी पाहतो. आर्या स्पोर्ट्स साखली मैदान ओले आज विजयाच्या वाटा खूप खडतर असतील या फलंदाजांसाठी. टीम के बल्लेबाज पर संभाल नहीं पा रहे हैं, कंट्रोल नहीं कर पा रहे हैं, लेकिन कल हिंदुस्तान को कंट्रोल करना बहुत जरूरी है. मैं तो चाहता हूं हिटमैन को कल दिखाना चाहिए, जो उनके ऊपर आलोचना चल रही है ना, और अच्छा स्टेज है कल का जो है ना पंच अगर हिटमैन से आता है फिर देखिए चर्चा बंद हो जाएगा. तर अंजूरवरून आपण या ठिकाणी पाहू शकाल सुप्रसिद्ध उद्योजक सुनील शेठ
घरे साहेब हे देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. व्यासपीठावर तुम्ही केतन शेठ तरे यांना पाहताय, माजी उपसरपंच तथा भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, आणि सातत्याने त्यांचंही दमदार योगदान राहिलं. येणारी कमिंग सून तुम्हाला ती स्पर्धा देखील पाहायला मिळेल, बालेमामा चषक, जी मागच्या वर्षी आपण एन्जॉय केली. इथे पूर्णपणे हायफाय गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज रोहित गरंच्या माध्यमातून. खरं तर कबड्डीमध्ये हायफायला खूप महत्व असतं, त्या दर्जाची हायफाय गोलंदाजी. 5 धावा देत 5 फलंदाजांचा खात्मा. निश्चित रूप से बहुत बढ़िया रोशन सर कहते हैं ना, किस्मत पर सिर पिटने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा करो, दरवाजा अपने आप खुल जाएगा. यहाँ थोड़ा सा हिम्मत जोड़ना होगा पर भलाई. देखिए आपके सामने गेंद उतना नहीं है, 6 गेंद है. अगर 6 गेंद में यहाँ पर 25 या 27 रन भी आता है ना, एक लो फाइटिंग टोटल देखिए पहुंच सकते हो. अगर 35-40 के आसपास पहुंचते हो ना, फिर आप बता सकते हो. जब पहला इनिंग्स में देखिए रन नहीं बन रहा है तो सेकेंड इनिंग भी कठिन हो सकता है. ये साबित हो सकता है कहीं ना कहीं. कहते ना भैंस सब जियो की सिम खाता है ना, ये मत सोचो दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है. अगर पहला इनिंग में रन नहीं बन रहा है, सेकंड इनिंग भी कठिन हो सकता है, लेकिन उसके लिए एक अच्छा स्टेज पर पहुंचना जरूरी है. नक्कीच हिमतीने खेळ करावा लागेल. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. धावसंख्येचं खोदकाम झाले सुरू. दमदार फटका चौकार. हा फटका खेळला जातो, या रिदमनं फटके यायला हवेत. बहुत बढ़िया रोशन सर कहते हैं ना, उम्मीद जिंदा रखिए, आज हंसने वाले कल तालियां बजाएंगे. ये क्रिकेट में देखिए हमेशा वक्त बदलता है. कहते ना वक्त बुरा रहता है लेकिन रक्त नहीं. ये चौका और इस ओवर को और लंबा बनाना होगा, थोड़ा हिम्मत जोड़ना होगा. सफल होने के लिए भलाई जेब में गांधी का नोट ना हो, लेकिन दिल में आंधी होना चाहिए. हॅलो, त्याला नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी यावं. कुंडेवाल क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि बंट्या 11 गावदेवी अंजूर संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक टॉस साठी यावं. विनर टू विनर हा आपल्याला सामना पाहायला मिळेल. अगदी सीमा रेषे नजीक लॉंग ऑफ कडे अगदी उत्तम दर्जाचा झेल कन्वर्ट झालाय. अजूनही ते धक्का. जैसे यहाँ पर बारिश गिरी, उसके बाद गेंदबाजों ने बोलबाला दिखाया. हर एक टूर्नामेंट में गेंदबाजों ने क्या, जिस तरीके से विकेट हमेशा बल्लेबाजों को साथ देती है, और जैसे ही बारिश गिरी और उसके बाद हर टूर्नामेंट में हमने देखा, डे में भी मोरबे में देखा कमाल की गेंदबाजी. प्रवीण सर, बारिश होने के बाद अक्सर लोग को सर्दी हो जाता है, लेकिन कहते ना सर्दी हो जाए तो विक्स लेना पड़ता है, अगर मुकाबला जीतना है तो फिर रिक्स लेना पड़ता है. यहाँ पर रिक्स लेना पड़ेगा रोशन सर. बगैर रिक्स से कुछ काम बनता नहीं है, और जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है. अगदी खुळ्याम फटके खेळावे लागतील. टीम युवा स्पोर्ट्स नांदगावला. गोलंदाज सुमित गरत पुन्हा एकदा तयार. टीम ईश्वर 11 शिवशंभो वरचे ओले आक्रमकतेने खेळ दाखवतो, परंतु लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची घोषणा. तो चलिए कुछ रन जोड़ ले तो बेहतर हो सकता है. नीचे तरफ से कुंडवाल की देखिए बात करेंगे, दमदार से यहाँ पर मयूर दादा फिर देखिए जब समालोचक एसोसिएशन का पहला कमेटी बना, और जिनकी तरफ से देखिए बात करेंगे टी-शर्ट, हमेशा उनका योगदान अच्छा रहा, लेकिन यहाँ पर बल्लेबाज का योगदान रोशन सर अभी अच्छा नहीं रहा है. कोई बात नहीं, क्रिकेट में ऐसा होता है, कहते ना कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत का नजारा है. प्यासे वो भी रह जाते हैं जो समंदर के किनारे हैं. भले आज आपका वक्त बुरा है, हो सकता है आने वाला कल आपके लिए बेहतर हो सकता है. निश्चित रूप से अभी गेंद देखिए काफी कम बचाए, और हुक करना चाहते थे यहाँ से, फील्डर नजदीक नहीं यहाँ पर, और देखिए टिप स्क्वायर लेकर फील्डर से रन मशीन देखिए, जिनका कटआउट हम बैनर देख सकते हैं यहाँ पर. दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल टेनिस क्रिकेट विश्वातील दमदार खेळाडू मित्रांनो, औलेगावची आन बान शान, आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याने पहिली फोर राधे एंटरप्राइजेस चिरलेच्या स्पर्धेमध्ये जिंकली असा औले क्रिकेट गावचा कोहिनूर, प्रमोद घरत कवरचा बेताज बादशाह यांचं या ठिकाणी शुभागमन. त्याच्यानंतर मविकॉन अर्थातच ओनर महेश उरणकर सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांच्याच वतीनं फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ब्रँडेड टी शर्ट्स मविकॉन शॉप मधून या ठिकाणी दिले जातील. महेश शेट यावा. महेश सर आपण, आणि संदीप मुंगाजी साहेब आपलंही सहर्ष स्वागत, आणि बलिराम गायकर साहेब बलिराम गायकवाड साहेब आपलंही आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. तो चलिए बात करेंगे यहाँ पर कुछ गेंदें बची हुई हैं. अभी भी देखिए 2 गेंद बचाए रोशन सर. देखिए स्कोर की बात करेंगे ना, 22 रन तक पहुंचे. हमने बात क्या छेड़ा था कि कम से कम 30 प्लस, देखिए अगर 32-35 के आसपास भी जाते हैं ना, एक लो फाइटिंग टोटल बन सकता है. ये चलिए पॉइंट है, बाउंड्री लाइन पर तैनात है. यहाँ से जाल हर तरफ बिछाया हुआ है. क्या छूटा है, लेकिन देखते हैं
ये कैच कितना मुश्किल बनाएगा, 2 रन और तीसरे के लिए भागते हुए। ओ यहाँ भी किस्मत का साथ नहीं मिला। रोशन सर कहते हैं ना, वक्त जब आंखें फेर लेता है ना तो शेर को कुत्ता भी घेर लेता है। देखिए किसी भी हालत में यहाँ बैटर के लिए वक्त नहीं साथ दे रहा है, किस्मत नहीं साथ दे रहा है। आज लग रहा है पूरी दिन से गुजर रहे हैं, लेकिन कुछ कहा नहीं जा सकता है। आने वाला अगर उनकी गेंदबाजी चल गई फिर कुछ भी हो सकता है। या ठिकाणी आपण पाहू शकाल आपले ओले गावचे दमदार सरपंच की कुंडेवाल ग्रामस्थ, ओले ग्रामस्थ, वरचे ओले ग्रामस्थ आणि या पंचक्रोशीतील जे आमचे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ असतील ग्रामस्थ, त्या सर्वांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं। तुमची जागा खऱ्या अर्थानं आमच्या या मंचावरती आहे। रुपेश शेठ गायकवाड सरपंच साहेब यांच्या वतीनं आपल्याला इथे आमंत्रित केलं जातं, यावं। चलिए कुल टोटल की अगर यहाँ से बात करेंगे, व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ यहाँ पर है, लेकिन दूसरे के कंधों में जनाजा, खुद के कंधों में जिम्मेदारी। आप गेंदबाजी से ज़्यादा उम्मीद नहीं रख सकते हो। टीम का स्कोर देखिए 25, अगर एक बड़ा हिट लगाते हो फिर कहेंगे 30 के ऊपर है। एक लो फाइटिंग टोटल है। कौन भूल सकता है 2024 T20 में जब 120 रनों की टारगेट थी पाकिस्तान के खिलाफ, मुस्कुराए थे उनके क्राउड है कि बाबर रिजवान हमारे पास है, लेकिन बुम बुम बुमराह किया था जब गुमराह। तो देखते हैं यहाँ पर लो फाइटिंग टोटल से क्या गुमराह करेगा यहाँ पर से। कुल टोटल की बात करेंगे तो कुल टोटल देखिए यहाँ से पहुंचा 27 के ऊपर देखिए टीम ऑल आउट हुई है। 28 के टारगेट है। रोशन सर जुड़े रहेंगे, उससे पहले चलेंगे रॉकस्टार की तरफ और कहते हैं दादा निश्चित रूप से कमिंग सून हमने देखे। बालिया मोहम्मद चषक फिर से आपके सामने आएगा काफी जल्दी। चलेंगे यहाँ पर टॉस बॉक्स की तरफ जहाँ पर रॉकस्टार हमारे जुड़े। एक बड़ा मैच देखें। तर टॉस आपण करूया। 2 ताकदवर संघ भिवंडी परिसरातील गावदेवी अंजूर विरुद्ध कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल, आणि टॉस करण्यासाठी ज्यांची व्यासपीठावरती आपण उपस्थिती पाहतो मित्रांनो, बाल्यामामा चषकाचे यशस्वी आयोजक, भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा अंजूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच केतन शेठ तरे साहेब यांना विनंती करतो की आपण यावं। केतन शेठ यावं आणि आपल्या शुभासे सेकंड राऊंडची पहिली मॅच जिथे AK47 का समाधान आणि एकीकडे आपण कुणाल, ज्याला पाहू शकाल मिस्टर डिपेंडेबल म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो, आणि मी केतन शेठ तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण या ठिकाणी टॉस करावा। दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया। 4 षटकांची लढत। हेड्स इज द कॉल कॅप्टन कुणाल, बट इट इज अ टेल समाधान। टॉस जिंकलेत कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल संघ। समाधान कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट ऑफ ऑल। टॉस जिंकलाय, कुठला निर्णय याल? क्षेत्ररक्षण करू। आता तुमच्या समोर भिवंडी परिसरातील एक ताकदवर संघ, या अगोदर कधी मॅचेस झालेत की माहिती नाही, परंतु कसं पाहता या मॅचकडे जो गावदेवी अंजूर संघ आज इथपर आलाय? नक्कीच समोर चांगला संघ आहे, आम्ही पण चांगला करण्याचा प्रयत्न करू। आम्हाला घरचाच मैदान आहे, त्या एक प्रकारे आम्ही चांगला करण्याचा प्रयत्न करू। समाधान, मागच्या वर्षी मला तर वाटतं तुम्ही सोन्याची चेन जिंकली होती, आता काय सांगशील यंदाही तीच चेन पुन्हा एकदा पाहायला मिळेल, परंतु टफेस्ट चॅलेंज असतील या स्पर्धेमध्ये। हे ऑल ओव्हर या स्पर्धेबद्दल आमचे A1 जोडी राकेश भाई असतील, रुपेश भाई असतील, त्याच्यानंतर महेशजी गवानकर साहेब, नंदराज शेठ मुंगाजी साहेब असतील, मनकुश शेठ नाईक असतील, आमचे गजानन भाऊ असतील, काय सांगशील एकूण या स्पर्धेबद्दल आमच्या आयोजकाबद्दल? नक्कीच खूप छान आयोजन केलं आहे आणि असं दरवर्षी आयोजन असतं त्यांचं, एकही वर्ष खंत नाही भरली आणि खूप छान आयोजन करतो, आम्ही नेहमी केलतो। बेस्ट ऑफ लक, तुम्हालाही शुभेच्छा असतील। तत्पूर्वी आपण इथे सन्मान करू या स्पर्धेच्या वतीनं। तर ओले ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रोशन घरत साहेब यांना विनंती करतो की आपण यावं। आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। प्रत्येक आलेल्या मान्यवरांचा हा पाहुणचार तुम्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून, आमचे सरपंच या ठिकाणी रुपेश गायकवाड साहेब, राकेश गायकवाड साहेब, नंदराज शेठ मुंगाजी साहेब, महेशजी गवानकर साहेब, आम्ही रुपेशजी धुमाल साहेब या सर्वांना विनंती करतो की आपण यावं। रोशन घरत साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ओले ग्रुप ग्रामपंचायत यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल।
रोशन शेठ घरसाहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने पाहतो मित्रांनो. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मानसन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत. त्याच्यानंतर संदीप शेठ घरसाहेब उपाध्यक्ष यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व मित्रांनो, पनवेल तालुका उपाध्यक्ष संदीप घरसाहेब यांना इथे या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जाईल. आपण या ठिकाणी पाहताय आज दिग्गज मंडळी या स्पर्धेच्या निमित्त आपले भेट या ठिकाणी अमूल्य होईल. खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण ज्यांचा पाहतो, मी विनंती करतो या ठिकाणी तसेच त्यांच्या खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे नवनीत घरसाहेब यांना विनंती असेल आपण देखील यावं. तत्पूर्वी आपण संदीपजी घरसाहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा सन्मान. त्याच्यानंतर संदीप शेठ घरात यांच्या खांद्याला खांदा लावून दमदार योगदान देणारे नवनीत घरसाहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. निवृत्ती घरसाहेब की मित्रांनो, सरपंच साहेबांसाठी अहोरात्र झटणारे हे व्यक्तिमत्व पाहू शकाल, ते निवृत्ती घरसाहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पहिल्याच बॉलवरती आपला परिचय देत असताना ठोकलाय षटकार. संगम घरत ऍडव्होकेट यांच्या बॅटमधून आलाय हा षटकार. त्याच्यानंतर रोशन घरसाहेब ईश्वरी एंटरप्राइजेसचे सर्वा. तत्पूर्वी आपण निवृत्ती घरसाहेब यांचा सन्मान करणार मित्रांनो, की ज्यांनी सरपंच आपले रुपेश गायकवाड यांच्यासाठी अहोरात्र मेहनत, अतिशय दमदार नेतृत्व आपण यांना पाहताय. आणि निवृत्ती घरसाहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी आपण करणार आहोत. माहिती उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी पाहताय. त्याच्यानंतर रोशन घरसाहेब या दरम्यान अनंत ताडेकर यांचं इथे आगमन झालंय, त्यांचे हार्दिक स्वागत. त्याचबरोबर वैभवजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. यस, आपण पाहू शकाल हिंद केसरी बादल बैलाचे मालक अर्थातच आनंद तारेकर साहेब, माजी उपसरपंच वैभव पाटील साहेब आणि त्यांच्या सर्व साथी सहकाऱ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर रोशन घरसाहेब ईश्वरी एंटरप्राइजेस. रोशनजी घरसाहेब यांना विनंती असेल आपण यावं. नक्कीच प्रवीण, बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून ज्यांची वर्णी किंवा ज्यांची निवड झाली ते रोशन घरात. त्याच्यानंतर राजेशजी घरसाहेब यांना विनंती असेल आणि अरुण घरसाहेब. मॅचला सुरुवात झाली, एक षटकार तर आलाय, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सिंगल आली. 7 धावा धावफलकावर, अवघ्या 28 धावांचं लक्ष आहे आणि इथे मात्र 7 धावा धावफलकावर. हवेमध्ये झेल आहे, झेल खाली 2 क्षेत्ररक्षक धावतील, परंतु झेल फार दूर आहे. डीपेक्षा कव्हरच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अवघ्या 28 धावांचं लक्ष आहे. बघा, लगातार 3 षटकार मारले तर उपाध्यक्ष आमचे संदीप मोरेश्वर घरे त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. तर अरुण घरसाहेब यांचा देखील सन्मान. थँक्यू. सन्मान नक्कीच सुरू राहील, परंतु इथे पाहिला तर लो स्कोरचा मॅच हाच खरं तर या खेळपट्टीने पूर्णपणे रंग बदलले असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आता धावा चेस होत आहेत. काल मागच्या 2 रात्रीमध्ये 3 रात्रीमध्ये खरं तर धावा चेस होत नव्हत्या. हा बघा, एक सिंगल, इथे मात्र डायरेक्ट हिट, फलंदाज सुरक्षित, बिहाइंड द बॉलर, चेंडू पकडला, फेकला, एक सिंगल मिळाली आहे. एकेरीने धावसंख्या धावफलकावर वाढत असताना पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं, मी म्हटलं की मागच्या 3 रात्रीमध्ये टॉस जिंकल्यानंतर लगेच बॅटिंग घ्यायचे आणि मात्र धावा चेस होत नव्हत्या. इथे मात्र इथे आता वेगळं पाहायला मिळते, धावा सहज चेस होत आहेत. या षटकातला शेवटचा बॉल, 10 धावा धावफलकावर. या सप्पर कट करण्याचा प्रयत्न, इथे फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक देखील चकमा खा गए आणि तिथे मात्र आली बाउंड्री, चौकार. याच दरम्यान निलेशजी गायकवाड माजी उपसरपंच यांचे इथे होत आहे शुभ आगमन. निलेश गायकवाड आपण नक्कीच स्थानपन्न व्हावे या व्यासपीठावर. एक सामाजिक कार्यकर्ते मित्रांनो, बघा, अनेक विकासाची कामे देखील त्यांच्या माध्यमातून झाली आहेत आणि आज त्यांची उपस्थिती या व्यासपीठावर पाहायला मिळते. मोस्ट वेलकम निलेशजी गायकवाड. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 14, म्हणजे 28 म्हटलं तर अर्धा पल्ला पार झालाय. 14 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आल्यात. मॅच पाहत आहोत आपण. अगदी 3 लगातार चौकार जरी मारले तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर आई एकविरा ट्रस्टचे सदस्य तथा वाहल गावातील सुप्रसिद्ध उद्योजक
बालराम पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चौदा धावा धावफलकावर. आता उर्वरित आपण चेंडूंचा विचार केला तर 18 चेंडू बाकी आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. हा वाट पाहिली, वेट अँड वॉच. अप्रतिम टोला लगावलाय अप्पर कटचा, कव्हर ड्राईव्हचा येतोय खणखणीत चौकार. विक्रम घरात बॅट मधून आलेला हा चौकार. रोशन घरात यांनी पॅक केलेला हा संघ त्यांच्या मुलीच्या नावानं आपण पाहतोय. आडव्या बॅटने केलाय चौकार, येईल का? यस, सेकंड बाउंड्री. अजून तिसरा आला तर नक्कीच 5,000चं बक्षीस दिलं जाईल. ठोक डीजे आता. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 22 या आकड्यावर. 6 धावांची आता आवश्यकता राहिली आहे. उर्वरित 6 धावांची फक्त गरज आहे. जर चौकार आला विक्रम घरच्या बॅट मधून तर नक्कीच संदीप मोरेश्वर घरत यांच्याकडनं 5,000चं बक्षीस दिलं जाईल. हा हवेत खेळलाय, चौकाराची गरज होती. येस, कॅच आउट. मात्र पहा, चेंडू जास्त आणि धावा कमी. आता मात्र शिवशंभो वर्चवले संघ पूर्ण विजयाच्या उंबरठ्यावर आहे. आज मात्र त्यांनी रोशन घरत यांनी हा पॅक केला त्यांच्या मुलीच्या नावानं. एक षटकार मारला तरी 1,000 रुपयाचं पारितोषिक. आज संदीप मोरेश्वर घरत त्यांनी पूर्ण ATM खुला केलाय. खूप मोटिवेट करतायत आपल्या खेळाडूंना. चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, चेंडू जाते काऊ कॉर्नर सिलिमिडॉन कडे रिजनला आणि ते मात्र सिंगल मिळाले. यस रिव्हॉल्सर गोल्डन ग्रुप मधून निलकंठ नाईक साहेब स्पर्धेचा आनंद घेत आहेत. मंगेश गायकवाड संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. पहिल्या रात्रीमध्ये धमाल पाहिली आपण निलकंठ शेठ नाईक यांची आणि ती देखील आज रात्री फायनलमध्ये पाहणार आहोत. तर नक्कीच रोशनजी घरात यांच्या भावाची मुलगी अर्थात ईश्वरी घरात तिच्या नावानं हा संघ पॅक केलाय. भावाची मुलगी म्हणजे नक्कीच आपलीच स्वतःची देखील त्यांचाच बंधू आहे रोशन घरात यांचा आणि त्यांच्या नावाने पॅक केलेला संघ. आता फक्त जिंकण्याकरता आपण बघितलं तर 5 धावांची आवश्यकता आहे. ओनली 5 रन्स रिमेनिंग नाउ टू विन. गोलंदाज आपण पाहू शकाल मनीष. हा बॉल डॉट जातोय. 5 धावांची अजूनही गरज आहे. पाहता पाहता दुसरा षटक देखील समाप्त आहे. परंतु इथे आता आम्हाला माहिती मिळते की निलेश भगत एक धडाडीचे कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते ज्यांचा 1 जानेवारीला वाढदिवस आहे. म्हणजे पहिल्या नवीन वर्षामध्ये जानेवारी मध्ये हा वाढदिवस जल्लोषात संपन्न होणार आहे. म्हणजे धमाक्यात फुल धमाका होणार 1 जानेवारीला निलेश भगत यांचा वाढदिवस. यस, आपण स्क्रीनवरती पाहतो मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील दमदार नेतृत्व, बिंजोडचा बेताज बादशाह, KJ बैलाचे मालक नंदराज शेठ मुंगाजी, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राकेश शेठ गायकवाड, आयकॉन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मनकुश शेठ नाईक, SM एंटरप्राइजेसचे सर्व उद्योजक महेश शेठ गवानकर साहेब यांना पाहताय. सुवी ट्रान्सपोर्टचे सर्व संजूबाई गायकवाड यांना पाहताय. अग्री कोली कराडी संघर्ष समितीचे युवा नेतृत्व आणि रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस रुपेशजी धुमाल साहेब, दापोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय गजानन पाटील साहेब, आमचे दमदार सरपंच रुपेश शेठ गायकवाड साहेब आणि त्याच्यानंतर त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहताय या स्पर्धेमध्ये आमचे दमदार
5 धावांची गरज असताना युवा स्फोट नांदगाव संघाचा गोलंदाज गोलंदाजी करतोय एक सिंगल आणि याच दरम्यान आमचे विराट अर्थातच यस सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा अजय पाटील साहेब यांना देखील आपण पाहताय. विनोद भगत अर्थातच विराट भाऊंचे इथे आगमन झालंय. यस नियती एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा या ठिकाणी विनोद भाऊ यांचे या ठिकाणी शुभागमन. लाडके भाऊ आहेत आमचे वौल्याचे आणि यावं आपलं सहर्ष स्वागत. तर इथे मात्र फक्त जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे बघा. 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच थोडा वन साइड होतोय आणि पहा बॅनर आपण पाहू शकता. अगदी सरपंच ज्यांचे घराणे सातत्याने टिकून ठेवली आपण बालराम गायकवाड तदनंतर मात्र त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला पाहू शकता या बॅनरवर. अर्थातच विठ्ठाबाई गायकवाड, महादेव गायकवाड, त्यानंतर तृप्ती गायकवाड, संजयबाई गायकवाड यांच्या सौभाग्यवती आणि आता आपण पाहतोय श्री रुपेशजी सुरेश गायकवाड सरपंच. त्यानंतर आपण बघितलं तरी हा बॅनर जो मोठ्या स्क्रीनवर आपण पाहू शकाल. आज सरपंच रुपेशजी गायकवाड यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधला आणि स्पर्धा भव्य दिव्य आपण पाहतोय. येस इट्स अ ग्रेट हिट. गेम इज फिनिश. हा सामना जिंकलाय मोठ्या फटक्यानं अर्थातच खणखणीत षटकारानं. संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. नितीन नाईक साहेब आणि प्रवीण गरज साहेब जासई शुभेच्छा आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत. तर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. तर मंगेशजी गरज साहेब यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी मंगेशजी गरज साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. आणि षटकारासाठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक होते संदीप मोरेश्वर घरात यांचे पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. त्याला मंगेश गायकर आहेत ते मंगेश गायकर जावं. मंगेश गायकर साहेब यांना विनंती असेल की आपण यावा. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला